हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज खूप स्पेशल दिवस आहे कारण आज मी जातीये माझ्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला। एकतर खूप वर्षांनी डोहाळे जेवण असं प्रत्यक्ष बघणार आहे। दुसरी गोष्ट मुळातच कुठल्या तरी मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला जाण्याचा हा माझा पहिला अनुभव असणार आहे, त्यामुळे खूप 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 जास्त एक्साइटमेंट आहे। सो मी जिच्या डोहाळे जेवणाला जाते ती माझी ऑफिसची एक्स कलीग आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे। आणि त्याच ऑफिसमध्ये अजून एक माझी खूप जवळची मैत्रीण आहे जिचं पण डोहाळे जेवण होतं, ज्याने चुकवलं। आय एम सो सॉरी वृषाली, आय लव्ह यू। कारण ती मला खूप शिव्या घालणार आहे। त्यावेळेला मी खरंच खूप आजारी होते, त्यामुळे तिला त्रास होऊ नये किंवा उगाच इन्फेक्शन वगैरे होऊ नये त्यामुळे मी अवॉइड केलं त्यावेळेला तिच्या डोहाळे जेवणाला जाणं। बट यावेळेला मी जाते आरतीच्या डोहाळे जेवणाला आणि खूप एक्साइटेड आहे आणि सगळ्यात भारी न्यूज म्हणजे जुळी बाळ आहेत, त्याच्यामुळे इतकं सॉलिड फीलिंग आहे, हे खूप भारी वाटतंय। आणि मी मावशी होणार आहे त्याचा आनंद अजून वेगळा आहे। सो फटाफट जाऊया आणि बघूया की काय मजा येते, काय धमाल येते। मी खूप बेसिक रेडी झाली आहे। हा कुर्ता मी मिंत्रावरून घेतलाय। सो ही आय मीन या कुर्त्याचे जर डिटेल्स हवे असतील तर प्लीज कमेंट करा किंवा मला DM करा इंस्टाग्रामवर। आणि हे जे झुमके आहेत हे मी कॉजवेवरून घेतलेत आणि बेसिक थोडासा मेकअप केला, लिपस्टिक ते आज महत्त्वाचं नाही आहे। आज महत्त्वाचं हे की आज मी जाणार आहे, खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप व्हिडिओ शूट करणार आहे तिचे, खूप फोटोज क्लिक करणार आहे ऑब्व्हियसली तिचे। आज आय एम नॉट ॲट ऑल एक्साइटेड फॉर माय सेल्फ। सो लेट्स सी काय मजा येते, काय धमाल येते। इसीलिए कुछ ना बोला, पहले पीछे से डालते हैं। ब्लॉगिंग स्टार्ट झालेला आहे। नहीं, डोंट वरी। आपका शॉट नहीं लेना है ना, डोंट वरी। नहीं, डोंट वरी, मैं सिर्फ इसका ले लूंगी। I'm very much bad at expressing. नहीं, फिर भी बताओ। आज आंखों से नहीं समझने वाली आज। नहीं, ये वो माहौल ही नहीं है, अब हो गया वो। एक्सप्रेस करायला खूप हार्ड है। लुकिंग ब्यूटीफुल मध्ये समजायचं बहुत अच्छी लग रही है। सब आगे संपूर्ण घर इतकं छान सजवलेलं ना, आणि स्पेशली हा झुला। आणि ऑफकोर्स यार म्हणजे घराला जास्त शोभा आपल्या माणसांनी येते, त्याच्यामुळे तिच्या सगळ्यात जवळचे नातेवाईक, तिचे लाडके शेजारी, ते आधी जिथे राहायचे तिकडचे शेजारी सगळे आले होते आणि ती इतकी गोड दिसत होती। आणि ऑब्व्हियसली घरातली मंडळी सगळे एवढे खुश होते, सगळे एवढे एक्साइटेड होते। आणि हे आय गेस सगळे स्वीट्स होणाऱ्या आईसाठी असे मांडतात असं मला कळलं तिथे। सो मी त्याचा पण छोटासा शॉट घेऊन टाकला। हा असं तुला घ्यायला लागेल बघ, असं भाई Come on, Aarti. रेडी दादाजी दो पेड़े
मजा केली आणि त्यानंतर मी पण आरती आणि कामेशसोबत फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर जेवले आणि त्याच्यानंतर घरी आले. सो आय एम बॅक फ्रॉम डोहाळे जेवण आणि इतकं छान वाटतंय आणि इतर हा व्हिडिओ ही क्लिप मी शेवटी टाकते. सो आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ती इतकी गोड दिसत होती, इतके सगळे तिच्या घरातले खुश होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या फ्रेंड्सपैकी मीच एकटी गेलेले, कारण अनफॉर्च्युनेटली बाकी काही क्लोज फ्रेंड्स येऊ शकले नाहीत. बट त्यामुळे मला थोडंसं टेन्शन होतं की अरे जाऊन कसं म्हणजे बोलू, कुणाशी बोलू, कारण सगळे आपापल्या गडबडीत असतील. अदरवाईज बोलायला काय, मी तर बडबड माझी चालू असते. बट पण तिचे माहेरकडची मंडळी किंवा सासरकडची मंडळी सगळी इतकी गोड माणसं आहेत की मला जरासुद्धा एकटं वाटलं नाही. म्हणजे त्यांनी मला इतकं इन्व्हॉल्व करून घेतलं सगळ्या गोष्टींमध्ये की मला असं एका क्षणासाठीही एकटं वाटलं नाही की अरे यार आता कुठे बसू, कुणाशी बोलू, काय बोलू, असं जराही वाटलं नाही. इतकं कम्फर्टेबल फील सगळ्यांनी मला करवलं आणि सगळे इतके छान माणसं आहेत. आणि ऑनेस्टली अगदी प्रोग्रामच्या शेवटपर्यंत मी थांबू शकले नाही. जसं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर जेवले आणि ऐरोलीला प्रोग्राम होता, त्यामुळे मी जेवून लगेच निघाले. त्यानंतर त्यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. बट येस, ओव्हरऑल खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. ऑनेस्टली असं काहीतरी जेव्हा असतं किंवा अशी काहीतरी मुवमेंट असते आपल्या लाईफमध्ये आणि तेव्हा आपल्या घरची किंवा आपली जी जवळची मंडळी असतात ती आपल्यासोबत असल्यावर खरंच वातावरण किती प्रसन्न असतं आणि किती छान वाटत असेल. त्यामुळे खूप खूप छान वाटलं आणि आय विश की अशीच आरतीची तब्येत छान राहावं आणि बाळं पण अशीच छान असू देत, हेल्दी असू देत. सो येस, दॅट वॉज ऑल अबाउट इट. व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.